नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो भापूर फाळाला. होणं ते मिळतात. माझ्याकडे आहे बघा छत्री. हे आपलं गाव पहिली बार तुम्हाला दाखवलं. आपलं गाव या भागाला जायचं आपल्याला. हे पहा, आत्ता आपल्याजवळ झाल्या 3 छत्र्या आणि माझ्याजवळची 1 छत्री म्हणजे 4 छत्र्या झाल्या. आणि पहिले आपण किती म्हणजे मी एक आणि ते दोघं, आता पुढे 2 छत्र्या एक्स्ट्रा झाल्या. हे कलरची छत्री झाली. आणि आम्ही इकडून बँडक्या द्याल टट 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 आणि आत्ताच उतरून गेलो. जरा जास्त दूर नाही, तिकडंच आहे आता ते पूल. पुढं आवाज आला. बेंडक्याचा आवाज आहे का टर 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 करायला. इकडं वड्डायला बेंडक्या मधामध्ये. छत्री काढून टाकली का? जरा या आलं रे, एकदम सापड शिपड. कायचं साधलं राजा? काय साधलं? पुरफाचं का? असं हां, काल आले नाही का तुम्ही, त्याच्यामुळं साधलं तुमच्यावालं. डायरेक्ट बैल घालायचे मधामध्ये पुरातच, धुवून बाहेरच. बस झाला पाऊस. लाईन नाही, चार्जिंग नाही. हर्षीच्या महादेवाकडून तर अजून पाणी आलं. कुठं आहे? बापरे, पुरते एकच नंबर आहे. ते जाते गेलंच अर्ध वावर. इकडे लोक हां, मासोळ्यात यावर्षी मासोळ्यात संपला. 2-3 दिवसात श्रावण राहिला आहे ना. हां, उद्या हां. नाल्या फाल्या सगळ्या फुल भरल्या. इकडे लोक आता. बापरे, राजा कवी पडले. लोकच त्या टायमाला हॅट गेला. आपल्या पुलावरून पुरच गेला. गाडी आली रे बाजूला. हा रे, बापरे पूर. हे वय बंधारा. या बंधाऱ्याकडून असा आला पूर. आणि हे वय समजा आपला पूल, जे की रोज नेहमी तुम्ही पाहता आपल्या व्हिडिओमध्ये. आणि तिकडं पहा, तिकडे फुल भरून आहे वडा. तिकडं वावर आहे, पलीकडे ते वावर बी डुबलं सगळं पुरामध्ये. एवढी पब्लिक आहे आपल्या पुलावर सध्या. गावातलीच गँग आहे. खतरनाक डायरेक्ट भिडलाच. शांत, एकच नंबर पूर आहे की हे. हा, घ्या नाही घेत नाही मी त्याच्यावाला. इथंशी आहे ना, तुम्हाला अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला समजत असेल की इथं किती खोल आहे ते. आणि एकदम इथं भिडूनच किती पाणी आलं, म्हणजे पूर एकदम भारी. हे जर काय पूल पडला तर काहीच खरं नाही आपल्यावालं. रोहन, कसा आहे पूर? बाप, हे चढायला वरून पाणी. अजून जराशी आलं ना बस बरीच चढते. अबे डबल येता येणार नाही बे. अहो, तिथून मासोळा येऊ लागल्यावरी. हे झाड आलं वाहून. थांबा ना बे, हे झाड आलं वाहून. पहा ना, येळ्याचं झाड. जे नेहमीचं खोड होतं ते हे होय. हा, चेंडू लेकर खेळायला तर.
हे जे नेहमीचं झाड होतं ना खोडते हे होय ते तुम्ही पाहत होते ते झाड वाहून आलं सांगितलं ना म्या लय मजा करते ते खोडं फिडं सगळे वाहून आले येळ्याचं बे ना बे कचरा याला याला चला रोहन बोलवायला आपण जाऊ रोहन कट बापरे लयच भयंकर माय जान आणि समजा आज नाही उद्या आहे ना पोळा उद्या पोळा आहे आणि आज आपल्या गावामध्ये रात्री 3 वाजेपासून पाणी पडलं आहे ना रे 3 ते 4 काहीतरी वाजेपर्यंत पाणी पडलं आणि पा एवढा मोठा पूर आला हे लय मोठा पूर आला आपल्या गावामध्ये इकडे हे आपला नेहमीचा रस्ता आहे जिथून तुम्ही समजा मला जाता येता पाहता तिथून आपल्या वावरात जावं लागते आणि इकडे वावरात घुसलं पाणी व्हायला हे बा हे मासुळ्या वावरानं असतेला असा पळाडीच्या बुडाला भयंकर लय भयंकर चला आता तिकडे एक वडा आहे आसुलीचा वडा नावानं तिथं जाऊ आपण चाल ना तिकडे कुठं चालला इकडे चाल ना जाऊ दे थांबन बे येऊ द्या ना तिकडे आहे ना आसुलीचा वडा नावानं एक पूल आहे म्हणजे वडा आहे ती तशी जायचं आहे त्या वड्याला किती आला पाऊस पूर ते फाच आहे हे ते वडा हे ते पोरं होतं ना आता आपण तिथं होतं ते हे असं लांब जाते तिकडं म्हणजे हे इकून तिकडं जाते आणि ते वडा तिकून इकडे येते आणि एकत्र मिक्स होते आणि ते तिकडं तळ्याला जाऊन मिळते तिकडं आहे की नाही रोहन बापरे या वड्याला तर खतरनाकच पूर आहे वावरातून घुसला पुलावरून बी घुसायला फादे नाही चालू द्या तुम्हीच चालू द्या नाही हो नाही 90 प्याल बोलवाय खतरनाक या वड्याला तर वरून पूर चालला तिकडे दूरच्या दूर खतरनाक व मायाच्या गाव आहे आतिंगा पे ले डेंजर काम है हे आला ते वरून चढायला बघा हे बघा हा ट्रक पायापर्यंत पाणी आला आमच्या तिथलं लोक म्हणाले ना तिकडला पूर वाढला म्हणते तिथून पाणी मधात घुसायला वावरामध्ये त्याच्यामुळं आपल्याला आपल्या घरी जाणं अवघड होईल त्याच्यामुळं वापस चाललो बा माय सगळे लोक वापस चालले ए जावई चला ना तुमचे दाखवला ना किती दाखव लोक पागल होतील ना दिसले चला आपल्याला तिथे पूर आडवा आहे ना आपला गावाचा ते तिथून जाता येणार नाही लोक दाखवायला तिथं की बा वावरात घुसला पूर हे इथून घुसला ते तिथून मित्रांनो व्हिडिओ भरपूर लंबा झाला इथून पुढे पाहू पुढच्या ब्लॉगमध्ये